मी सुरुवात करणार आहे भाजपच्या प्रवक्त्यांपासून। त्याचं कारण असं आहे, जेव्हा तुम्ही असं म्हणता, दावा करता की हे सगळं सुरळीत चालू आहे, आपल्याकडे मुबलक साठा आहे, हा केओस करण्याची काही आवश्यकता नाहीये, असं सगळं असताना एक प्रश्न मनात आहे, मग गावोगाव शहरांमध्ये या रांगा का आहेत? बघा विलासजी, कालच सन्माननीय केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि आज इंटरमिनिस्ट्रियल अधिकाऱ्यांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यात तुम्ही जर बघितलं असेल तर आज आपण सगळ्या गोष्टींवर विस्तृत सरकारनी माहिती जनतेपुढे ठेवलेली आहे। आज मला असं सांगायचं आहे की आज पहिले तर क्रूड ऑइल किंवा पेट्रोल डिझेलचे जे काँग्रेस दुष्प्रचार करत होतं की याच्या किमती वाढणार आहे किंवा हे अवेलेबल होणार नाही, हे तर आज क्लिअर झालं की काँग्रेसचा दुष्प्रचार होता। आता तुमच्या मुद्द्यावर सरळ येतो मी की गॅसचा जो विषय आहे त्याच्यात आज कसं आहे, गॅसचा विषय जो आहे, आज 33 कोटी आपल्याकडे एलपीजी कनेक्शन्स आहे, त्याच्यातले 10 कोटी साधारण आपले उज्ज्वला योजना ज्या आहेत बेनिफिशरीज गरीब लोकांचे कनेक्शन्स आहेत। आज सरकारने एकदम क्लिअर केलेलं आहे की डोमेस्टिक जे एलपीजी कन्झ्युमर्स आहे त्यांच्यासाठी कुठलाही तुटवडा नाहीये। 2.5 दिवसात तुम्ही बुकिंग केल्यावर तुमच्या घरी सिलेंडर येणार आहे। आज तुम्ही ज्या रांगा दाखवल्या, काही ठिकाणी तुम्ही दाखवल्याही असतील, पण याच्या मागे कसं आहे की काही पॅनिक क्रिएट करण्यात आलं काँग्रेसकडनं, काही दुष्प्रचार केला, काही खोटं बोलण्यात आलं आणि त्याच्यामुळे जनतेत एक संभ्रम निर्माण झाला काही काळासाठी आणि काही मला असं म्हणायचं आहे की आज भारत सरकारतर्फे हे आश्वस्त केलंय की 33 कोटी आपले एलपीजी कनेक्शन्स आहेत त्यांना आपल्याला गॅस पुरवठा रेग्युलर मिळणार आहे। त्याचबरोबर जे आपले डोमेस्टिक पीएनजी कनेक्शन्स आहेत, म्हणजे पाईप नॅचरल गॅसनी ज्यांच्याकडे गॅस येतो, तसेच सीएनजी कनेक्शन्स जे वापरतात गाड्यांसाठी, त्यांना अविरत पुरवठा मिळणार आहे। आता हा झाला आपल्याला आज आपल्या भारत सरकारची प्रायोरिटी काय आहे की आज सगळ्यांच्या घरी चूल पेटली पाहिजे, म्हणजे चूल नाही पेटली पाहिजे, गॅसनी चूल पेटली पाहिजे, तर त्याच्या हा मुद्दा सरकारने पहिले ऍड्रेस केला। आता दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की एलपीजी आपण जवळपास 60% आयात करायचो, आता 60% आयात करायचो, 40% आपण आपल्या देशात बनवायचो, त्या देशातल्या 40% सुद्धा 30% वाढ झाली आहे। केवळ 5-6 दिवसाच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे 30% वाढ झाली आहे। दुसरी गोष्ट अजून महत्वाची अशी आहे की गॅस हा काही आपण स्टोअर नाही करू शकत, ते काय असे इक्विपमेंट किंवा क्रायोजेनिक किंवा ते हाय प्रेशर तुम्ही जर इतके इक्विपमेंट घेतले तर ते पॉसिबल फिजिकली पण नाहीये। त्याच्यामुळे गॅस हा जर स्टोअर नाही करू शकत तर तो रेग्युलर जर आयात येते तेव्हाच आपल्याकडे तो जो 60% पुरवठा होता तो पूर्ण व्हायचा। सरकारने जे आज जे स्टेप्स घेतले त्याच्यात अमेरिका असो, अल्जेरिया असो, रशिया असो, कॅनडा असो, यांच्याकडनं पण आम्ही गॅसचा ऍडिशनल पुरवठा मागवतोय आम्ही। बाकी जे काही कार्गो आता होतात आहे। आता दुसरा मुद्दा असा झाला की नॅचरल गॅसमध्ये सरकारने 9 मार्च 2026 ला इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये जे सांगितलं की जे 80% कन्झम्पशन होतं 6 महिन्याचं इंडस्ट्रियल आणि कमर्शियल लोकांना, ते आम्ही अवेलेबल करून देऊ आणि बाकी फर्टिलायझर्स कंपन्यांना आम्ही साधारण 70% अवेलेबल करून देऊ। तर सरकारने आपली पॉलिसी क्लिअर केली आहे। आता एलपीजीच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, कमर्शियल एलपीजी बुक करण्यामध्ये अशी काही प्रक्रिया नसते जशी डोमेस्टिकसाठी आहे। कमर्शियल एलपीजी जसा पाहिजे तसा तुम्ही जाऊन डीलरकडनं घेऊ शकत होते। आता जेव्हा सरकारला लक्षात आलं की या काँग्रेसच्या दुष्प्रचारामुळे किंवा जनरल पॅनिकमुळे जर याच्यात ब्लॅक मार्केटिंग होईल, म्हणून सरकारने एक समिती बनवली, सगळ्या ऑइल कंपन्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनी एक समिती बनवली आणि त्या समितीने डिसाईड केलं, आपल्या राज्य सरकारला त्याच्यात विश्वासात घेतलं की तुम्ही सांगा की कोणत्या हे कमर्शियल जे आहेत ते कसं कसं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे। याच्यात परत तुम्हाला सांगू इच्छितो की हॉस्पिटल्स असो आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असो त्यांना पण अविरत पुरवठा होतोय। आता जो कमर्शियलचा जो हॉटेल आणि यांचा प्रश्न आहे तो आज आपल्याला हॉटेलमध्ये कमतरता होते आहे, पण आजच सरकारने अनाऊन्स केलं की त्याच्यातलाही 20% कोटा आम्ही रिलीज करतोय। आणि दुसरी गोष्ट कसं आहे विलासजी, 55 लाख आपले साधारण जे बुकिंग व्हायचे ऍव्हरेज ते 75 लाख झाले, तर कदाचित काही काळासाठी त्या पॅनिकमुळे लोकांनी जास्ती बुकिंग केले, तर त्याच्यामुळे सरकारने सगळ्या उपाययोजना केल्या। आणि मी सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की काँग्रेसचा जो प्रोपोगंडा आहे 2011चं ते स्वतःचीच एलपीजीची रांग करून ट्विट करतात। आणि विलासजी एक शेवटचा मुद्दा, 1 जानेवारी 2014ला सिलेंडरची किंमत 1241 रुपये होती, म्हणजे आजपासून 12 वर्षापूर्वी, आणि आज सिलेंडरची किंमत 913 रुपये, म्हणजे काँग्रेस तेव्हा 20-30% सुद्धा एलपीजी कनेक्शनचं कव्हरेज नव्हतं,
तेव्हा काँग्रेसने हा हाहाकार मचवला होता आपल्या एवढ्या किमती जास्तीत जास्त ठेवून, आणि भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वात आणि राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वात पूर्ण रेग्युलेटेड आहे.